ते खायला पेशंटला तर सांगतोच, पण मी त्यांना समजून सांगतो की घरात कॉमन हॅबिट्स खाण्याच्या असतात. आई जे स्वयंपाक करते तोच आई पण खाते, बाकीचे घरातले सगळे खातात. तर तुम्हाला जर ज्या अर्थी झालाय त्या अर्थी कुठंतरी लॅक्युना आहे. काही झालं की मूळव्याधचा त्रास आहे असा एक जनरली समज असतो. तो टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि त्याला उपचार काय असतात? की पेशंट सगळ्यालाच मूळव्याध समजतात. संडासच्या जागी दुखणे किंवा रक्त पडणे म्हणजे मूळव्याध. मूळव्याधचं ऑपरेशन एकदा करून भागत नाही, ते परत परत होत राहतं. तर हा गैरसमज आहे. मुख्य कारण कॉन्स्टिपेशन हे आहे. तर कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? बऱ्याच जणांचे असे प्रश्न आले की कोलोस्टॉमी करायला लागले तर ही कधी परमनंट असते आणि कधी टेम्पररी असते. अलीकडे लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुरू झाल्यापासून बऱ्याच वेळेला स्फिंक्टर वाचवता येतो आणि ती सुखाची गोष्ट असते. संडासच्या जागेवर सारखी खाज येते तर त्याची कारण काय आणि त्याला काय उपचार करायला पाहिजे? एक माझा मजेशीर अनुभव एका पेशंट बाबतीत जो घडला तो सांगतो. एक 84 वर्षाचे गृहस्थ माझ्याकडे एकदा आले. त्यांची नात मेडिकल स्टुडंट होती, ती त्याला घेऊन आली होती. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये जे असे अंतस्त्वचा जे असते म्युकोजा, त्याच्यावर असंख्य जखमा होतात. असंख्य म्हणजे मोजता येत नाहीत. बरोबर. आतड्याच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे संडासला रोज साफ होणे. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एपिसोड एक खास एपिसोड आहे, कारण जनरल सर्जरी रिलेटेड जे काही आजार असतात त्यापैकी ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन या 2 विषयांवरती आपण मागे एपिसोड केले. आजचा हा जो विषय आहे तो विषय बऱ्याचदा त्याविषयी संकोच असतो. त्या गोष्टीविषयी लोकांना त्रास होत असेल तरी अंगावर काढणे यामध्ये हा आजार बऱ्याचदा होतो. आपल्या संडासच्या जागेभोवती जे काही त्रास होतात, जे काही आजार असतात त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. संडासच्या जागेवरती रक्त पडतंय, तिथे दुखतंय, संडास होताना कणावं लागतंय, कुथावं लागतंय आणि खूप त्रास होतोय, अशा विविध तक्रारी असतात. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतात किंवा काही चुकीचे उपचार स्वतःच करत बसतात आणि ह्यामुळे ते आजार बऱ्याचदा जास्त उग्र रूप धारण करतात. असं बऱ्याचदा आमचे अनेक पेशंट बरोबर गप्पा मारताना हा विषय लक्षात आला. तर हे कोणकोणते आजार असतात? कारण सरसकट आपल्याला असं असतं की त्रास होतोय म्हणजे कोणीतरी सांगतं हा मूळव्याधीचा त्रास आहे आणि एक फक्त मूळव्याध आहे असं आपण त्याच्याकडे बघून आपण त्याच्यावरती कित्येकदा चुकीचे उपचार करत राहतो. तर हा नक्की काय प्रकार असतो? यामध्ये कोणकोणते आजार असू शकतात आणि त्याच्याकडे आपण कसं पाहावं, काय उपचार घ्यावेत, काय काळजी घ्यावी, असे बऱ्याच गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर अनिल गांधी सर हे गेली 60 वर्ष पुण्यामध्ये कोलोरेक्टल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आज वयाच्या 85 वर्षीनंतर सुद्धा तितक्याच धडाडीने आणि तितक्याच उत्साहाने ते अजूनही सर्जरी करत असतात. तर बऱ्याचदा आपल्याला जनरल सर्जन किंवा इतर वेगवेगळे सर्जन्स आपण नाव ऐकत असतो. कोलोरेक्टल सर्जन म्हणजे नक्की काय असतात आणि ते काय काम करतात हे आज आपण त्याबरोबरीने समजून घेणार आहोत. तर ह्या एपिसोड नंतर तुमच्या ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी मदत करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटतो आहोत डॉक्टर अनिल गांधी सर यांना. तर सर नमस्कार. नमस्कार. आमच्या जगण्यातील काही या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर जो आता मुद्दा महत्त्वाचा सगळ्यात काढला होता की कोलोरेक्टल सर्जन म्हणजे काय असतं, हा एक पहिला प्रश्न आहे आणि तुम्ही ते का झाला किंवा का व्हावं वाटलं? कोलोरेक्टल सर्जरी म्हणजे अपेंडिक्सपासून सुरुवात होऊन सीकम, कोलॉन, रेक्टम, एनल कॅनॉल इथं होणारे सगळे जे आजार असतात त्याच्यावर जो उपचार करतो त्याला कोलोरेक्टल सर्जन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये एक ॲड आणखी होतं, ते पायलोनेडल सायनस. तर ते प्रत्यक्षात एनसशी किंवा रेक्टमशी रिलेटेड नाही, पण हे या क्षेत्राच्या जवळ असल्यामुळे या स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि आता आपण जे कोलोरेक्टल सर्जन म्हणतो त्यात तुम्ही आपण अवयवांविषयी बोललो, त्याच्या अंतर्गत येणारे आजार साधारण कोणकोणते असतात त्या आतड्याशी संबंधित?
सुरुवात होते ती अपेंडिक्सपासून कोलोरेक्टल सर्जरीची. त्यानंतर सीकम, पूर्ण कोलॉन, उजवीकडचा लहान आणि transverse मोठं colon, आतडं. लहान नाही, मोठं आतडं. मोठं आतडं. ओके. म्हणजे सीकमपासून सुरुवात, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, नंतर डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन, रेक्टम आणि एनल कॅनॉल, असा हा प्रवास आहे. आणि यामध्ये होणारे आजार विविध आहेत. त्यामध्ये काही औषधाने ट्रीट करण्यासारखे आजार आहेत, ज्याला आपण क्रोन्स किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो. क्वचित प्रसंगी यांना सर्जरी लागते, पण बाय अँड लार्ज ते औषधाने ट्रीट केले जातात. त्यानंतर मोठ्या आतड्याचे बिनाइन ट्युमर आणि कॅन्सर हे आजार असू शकतात. पुढं गेल्यानंतर रेक्टममध्ये ज्या व्हेन्स असतात, आपल्या पायावरच्या जशा व्हेन्स फुगतात त्याला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात, तशा व्हेन्स रेक्टमच्या सुजल्या की त्याला इंटरनल हिमोरॉइड्स असं म्हणतात, पण लेमनच्या भाषेमध्ये त्याला पाईल्स म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे तिथल्या एनल कॅनॉलच्या बाहेरच्या व्हेन्स फुगल्या तर त्याला एक्सटर्नल हिमोरॉइड्स म्हणतात. तर हे हिमोरॉइड्सचं लक्षण मेनली ब्लिडिंग हे असतं. त्यानंतर संडासला साफ न होण्याने, कॉन्स्टिपेशनमुळे, जोर करायला लागल्यामुळे बऱ्याच वेळेला तिथं एनल स्किनमध्ये स्क्रॅच पडते आणि तिथला स्नायू सारखा आकुंचन प्रसरण पावत असल्यामुळं रेस्ट मिळत नाही, म्हणून ती जखम बरी होत नाही. या जखमेला फिशर इन एनो असं म्हणतात. अर्थात निसर्ग थोडा प्रयत्न करतो की तुम्हाला वेदना कमी व्हाव्यात. त्यासाठी आतून म्हणजे वरून एनल पॅपिला असतो, तो हायपरट्रॉफी होतो, मोठा होतो, आणि खालून स्किनची एक टॅग डेव्हलप होते. तर ह्या दोन्हीमुळं त्या जखमेला थोडं प्रोटेक्शन मिळतं, त्यामुळं वेदनाचं प्रमाण कमी होतं. एवढाच त्याचा फायदा, बाकी त्याचा काही फायदा नाही. तर याला फिशर म्हणायचं. त्यानंतर संडासमध्ये सगळ्या प्रकारचे जंतू तर असतात, तर त्यातले जंतू ह्या जखमेतून आत शिरले किंवा तिथल्या एनल ग्लँड्समधून आत शिरले किंवा पाईल्स थ्रॉम्बोज झाल्या आणि त्यामध्ये जंतू गेले तर तिथं ॲब्सेस होतो की ज्याला आपण बेंड म्हणतो. हे बेंड जे आहे ते एनसच्या भोवती किंवा इश्चिओरेक्टल फोसा या ठिकाणी होतं आणि ते बेंड आत फुटतं आणि बाहेर फुटतं, तेव्हा त्याला फिश्युला असं म्हणतात. शिवाय काही वेळेला कणण्या कुंथण्याने जास्त वेळच्या आतली स्किन, ज्याला म्युकोझा म्हणतात, ते रेक्टमचा म्युकोझा थोडा बाहेर यायला लागतो, त्याला पार्शल प्रोलॅप्स ऑफ द म्युकोझा म्हणतात. त्याच्याहीपेक्षा पुढं जर हा प्रॉब्लेम अनसॉल्व राहिला आणि कॉन्स्टिपेशन, कणणं कुंथणं चालूच राहिलं तर संपूर्ण रेक्टमसुद्धा बाहेर येऊ शकतं. त्याला कंप्लीट प्रोलॅप्स ऑफ रेक्टम असंही म्हटलं जातं. शिवाय लहान मुलांच्या मध्ये काही वेळेला एक गुठळी असते रेक्टममध्ये, संडासच्या वेळेला ती बाहेर येते, थोडं ब्लड येतं आणि परत ते आत जाते, त्याला रेक्टल पॉलिप म्हणायचं. तेही काढल्यानंतर पूर्ण बरं होतं. त्यानंतर रेक्टममध्ये बिनाइन आणि मॅलिग्नंट ट्युमर्स होऊ शकतात, जसे बाकीच्या कोलॉनमध्ये होतात तसे. बिनाइन ट्युमर असेल तर केवळ ब्लिडिंगचाच त्रास वाटतो, पण मॅलिग्नंट झालं ते किंवा सुरुवातीपासूनच मॅलिग्नंट असलं रेक्टमचं किंवा एनल कॅनॉलचं ट्युमर, तरी परत कॉन्स्टिपेशन, ब्लिडिंग, शेम पडणं हे होत राहतं आणि पेशंट खूप ॲनिमिक होऊनही येऊ शकतो. एक पेशंट तर माझ्याकडं डॉक्टर होता, तो आला होता, त्याचं हिमोग्लोबिन 3.5 ग्रॅम्स होतं आणि त्याला दम लागत होता. तर त्याला आधी पॅक्सेल व्हॉल्यूम देऊन त्याचं हिमोग्लोबिन वर आणायला लागलं आणि चौकशी केली तर लक्षात आलं की त्याला ब्लिडिंग पाईल्स आहेत आणि बरीच वर्ष आहेत. मी त्याला विचारलं की अरे बाबा एवढे वर्ष त्रास आहे तुला, तर तू लवकर का नाही आला? तर मला ऑपरेशनची भीती वाटते, हे त्याचं उत्तर होतं. पण शेवटी त्याला ऑपरेशन करायला लागलं आणि त्यानंतर तो पूर्ण बरा झाला. तर अशा दृष्टीनं हे या भागात होणारे सर्व आजार आहेत. आणि जनरली आता सुरुवातीलाच आपण इंट्रोडक्शनमध्ये बोललो की काही झालं की मूळव्याधचा त्रास आहे असं एक जनरली समज असतो. तर जेव्हा खरंच आता जो तुम्ही सांगितलं हिमोरॉइड्सचा त्रास, मूळव्याधचा जो त्रास आहे तो टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि त्याला उपचार काय असतात? बरं, पहिल्यांदा थोडंसं एक्सप्लेन करतो की पेशंट सगळ्यालाच मूळव्याध समजतात. संडासच्या जागी दुखणे किंवा रक्त पडणे म्हणजे मूळव्याध. मग ते फिशर असू देत, पॉलिप असू देत, प्रोलॅप्स असू देत, काही असलं तरी संडासच्या जागी झालं म्हणजे ते मूळव्याध.
आणि त्यामुळे दुसरा एक गैरसमज त्याच्यापोटी निर्माण झालेला आहे की मूळव्याधचं ऑपरेशन एकदा करून भागत नाही, ते परत परत होत राहतं. तर हा गैरसमज आहे. एखाद्या पेशंटला जर अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला लागलं पोट दुखतं म्हणून, आणि अपेंडिक्स काढल्यानंतर पोट दुखायचं थांबायला हवं, पण दुसऱ्या काही कारणानं पोट दुखणार नाही असं तर घडत नाही. समजा त्याच्या पित्ताशयात खडा असेल, अल्सर असेल किंवा मुतखडा असेल, तरी त्याच्या पोटात दुखणारच आहे. पण तरी त्यावेळेला त्याला असं वाटत नाही की मला परत अपेंडिक्स झालं. पण संडासच्या जागी एक ऑपरेशन झालेलं आहे, ते मूळव्याधचं झालेलं आहे, आणि परतही जो दुसरा आजार झाला आहे तोही मूळव्याधच आहे. म्हणजे मूळव्याधचं ऑपरेशन करून बरं होत नाही, ते परत परत होतं. हा अतिशय मोठा गैरसमज असतो. त्यामुळं मी हल्ली माझ्या सर्व पेशंटना हे आधी समजून सांगतो, आणि ते टाळता यावं म्हणून काय उपचार करावेत हेही खूप समजून सांगतो. तर मुख्य कारण कॉन्स्टिपेशन हे आहे. तर कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर पुरेसा आहार घेतला पाहिजे. डाएटिंग हा उपाय नव्हे. वजन कमी करायचं असेल तर व्यायाम करा, डाएटमध्ये बदल करा, पण पोटभर जेवलंच पाहिजे. त्यानंतर पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाण्यात आल्या पाहिजेत. तसंच फळं, आणि फळं खाताना त्याचा चोथा गिळला गेला पाहिजे. संत्री मोसंबी चोखून थुंकून द्यायची नाही, तर त्याचा चोथा पोटात गेला पाहिजे. त्याचप्रमाणे गाजर, मुळा, बीट याच्यातही खूप फायबर असतं. त्याचाही संडास साफ होण्यासाठी खूप मदत होते. म्हणून तेही नियमितपणे खाण्यात यावं. मी पेशंटला तर ज्यांना त्रास आहे त्यांना तर सांगतोच की रोज एक हातभर लांबीचं गाजर खात जा. ते कच्चं खा, कोशिंबीर करून खा, गाजर हलवा करून खा, ज्या प्रकारे तुला खायचं ते खा. बरं, केव्हाही गाजर खाता येतं की जेवतानाच खायला पाहिजे असंही काही त्याच्यात नाही. तर गाजर खाण्याचा मी नेहमी आग्रह करतो, टू द एक्सटेंट की त्यांनी मला विचारावं का काय तुमचा गाजराचा व्यापार आहे का. पण हे खाण्याचा उद्देश हा. त्याचप्रमाणे रात्री 2 अक्रोड आणि 4 बदाम भिजवावेत, आणि सकाळी ते नाश्त्याबरोबर खावेत. त्याच्यातूनही बऱ्यापैकी आपल्याला फायबर मिळतं, आणि शिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे मिळतात त्याच्यामुळं अनेक सिरियस आजार टाळता येतात. तर अशा दृष्टीनं ते खायला पेशंटला तर सांगतोच, पण मी त्यांना समजून सांगतो की घरात कॉमन हॅबिट्स खाण्याच्या असतात. आई जे स्वयंपाक करते तोच आई पण खाते, बाकीचे घरातले सगळे खातात. तर तुम्हाला जर ज्या अर्थी झाला आहे त्या अर्थी कुठंतरी लॅक्युना आहे, आणि त्यासाठी घरातल्या सगळ्या लोकांनी पालेभाज्या, गाजर, फळं हे खाल्लंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला जी शिक्षा झाली न खाण्याची ती त्यांना होणार नाही, असं समजून सांगायला लागतं. अच्छा. आणि मग पाईल्सच्या अनुषंगाने आत्ता जे 2 गोष्टी बोललो आपण, ॲनल फिशर आणि फिस्च्युला नॅनो, तर ह्या 2 मध्ये काय फरक आहे, आणि मग त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट काय असते? फिशर म्हणजे तिथे झालेली क्रॅकची जखम, आणि ते मगाशी सांगितलं तसं की स्फिंक्टरच्या मुवमेंटमुळं रेस्ट न मिळाल्यामुळे ती बरी होत नाही. तिथं वेदनाही खूप असतात, कारण या भागात एनोडर्म किंवा तिथली स्किन जी आहे ती खूप रिचली सप्लाइड बाय नर्व्स असते. त्यामुळं वेदना भरपूर असतात. असा पेशंट पटकन ऑपरेशनलाही तयार होतो. पण ज्यांना इंटरनल हिमोरॉइड्स आहेत त्याच्या 4 स्टेजेस असतात. पहिल्या स्टेजमध्ये नुसतंच थोडंसं ब्लिडिंग असतं, पेनलेस असतं, म्हणजे तिथं दुखणं वगैरे अजिबात नाही, आणि दुसरा काही त्रास नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये ब्लिडिंग चालूच राहतं, दुखणंही नसतंच, पण काहीतरी बाहेर येतं, आणि संडास झाल्यानंतर ते आपोआप आतही जातं. तिसऱ्या स्टेजला जे बाहेर येतं ते आपोआप आत जात नाही, हाताने ढकलूनच आत जातं, पण ब्लिडिंग असतं, पेन तरीही नसतं. आणि चौथ्या स्टेजला मात्र बाहेर आलेलं ते बाहेरच राहतं, आत जात नाही, ढकलूनही जात नाही, आणि मग ते सुजतं, त्यात रक्त साकळतं, आणि भयंकर वेदना होतात. त्यातही इन्फेक्शन होऊन ॲब्सेसही होऊ शकतं. तर अशा दृष्टीनं हे पाईल्स आहेत. नंतर मगाशी सांगितलं तसं की फिश्युला आहे, त्याला इंटरनल एक्सटर्नल ओपनिंग असतं. आतल्या ओपनिंगमधून वरचेवर संडासमध्ये असलेले जंतू परत जात राहतात, त्यामुळं बेड परत परत होणं, फुटणं हे होतं. काही वेळेला त्याच जागी परत फुटतं, तर काही वेळेला वेगवेगळ्या जागी 3-4 ठिकाणीसुद्धा फुटलेलं दिसून येतं, आणि त्याला सर्जरीशिवाय दुसरा काही उपाय नाही. अच्छा. इंटरनल पाईल्सला सुद्धा किंवा हिमरॉइड्सला सुद्धा 3rd किंवा 4th स्टेज असेल तर सर्जरी करणं नक्की योग्य. त्याच्या आधीच्या स्टेजला काही वेळेला तिथं लोकली इंजेक्शन देऊन स्क्लेरोज करता येतं. म्हणजे हे इंजेक्शन आहे ते व्हेन्सच्या भोवती दिलं जातं, व्हेन्सच्या आत नाही, आणि व्हेन्सच्या भोवती दिल्यानंतर त्या व्हेन्स आकुंचन पावतात, त्यामुळं ब्लिडिंग थांबतं. पण हा
उपाय सहसा 5-1 वर्षाकरता उपयोगी पडतो, पण त्यानंतर त्यांना सर्जरी करायला लागण्याची शक्यता खूप असते. आणि आता पुढचा जो एक विषय येतो, बऱ्याच आपण आता कॅन्सर विषयी बोललो, आतड्याचे जे कॅन्सर होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक तर सर्जरिकल उपचार काय असतात, किंवा त्यानंतर बऱ्याच जणांचे असे प्रश्न आले की कोलोस्टॉमी करायला लागले तर ही कधी परमनंट असते आणि कधी टेम्पररी असते. बरोबर. कॅन्सर जेव्हा असतो तेव्हा जर अरुंद झालं आतडं तर ते ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, आणि ऑब्स्ट्रक्शन असताना कॅन्सरची डेफिनेटिव्ह सर्जरी, क्युरेटिव्ह सर्जरी करण्याचा प्रयत्न केला तर इन्फेक्शनचे चान्सेस खूप वाढतात, ते धोकादायक असू शकतात. म्हणून ज्या भागात कॅन्सर आहे त्याच्या आधीच्या भागाच्या कोलॉनला वर आणून स्किनच्या वाट करून दिली जाते, त्याला कोलोस्टॉमी म्हणतात. आणि हे जेव्हा तात्पुरत्या स्वरूपात केलेलं असतं ऑब्स्ट्रक्शन बायपास करण्याकरता, त्याला टेम्पररी कोलोस्टॉमी म्हणतात. आणि हे कोलोस्टॉमी ओपन केल्यानंतर तिथे एक बॅग लावायला लागते, म्हणजे कारण आता संडासवर कंट्रोल नाही, स्फिंक्टर तुमचा खाली आहे आणि इथं कंट्रोल नाही, त्यामुळं कंटिन्युअस किंवा आदनमधनं संडास येत राहणार, तर ती गोळा करण्यासाठी बॅग लावायला लागते, त्याला कोलोस्टॉमी बॅग असं म्हणतात. त्यासाठी पेशंटला ट्रेनिंग दिलं जातं. कोलोस्टॉमी क्लब्स असतात, म्हणजे ते एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण करतात की कशी काळजी घ्यावी, काय करावं. आणि परमनंट कोलोस्टॉमी जी असते ती जेव्हा तुम्हाला पूर्ण ट्यूमर काढल्यानंतर जर वरचा काढलेल्या कोलॉनचा भाग वरचा आणि खालचा राहिलेला भाग जोडता आला तर कोलोस्टॉमी टेम्पररी असते, ती नंतर बंद करता येते. पण काही वेळेला रेक्टम आणि एनल कॅनॉलसुद्धा जर ट्यूमरमध्ये इन्व्हॉल्ड असेल तर स्फिंक्टर वाचवता येत नाही. त्यामुळं मग ॲब्डॉमिनोपेरिनियल एक्सिजन म्हणतात, म्हणजे पोट ओपन करून आणि खालून दोन्हीकडून अप्रोच करून रेक्टम, एनल कॅनॉल आणि रेक्टमच्या वरचा काही भाग काढून टाकायला लागतो आणि त्यावेळेला परमनंट कोलोस्टॉमी ठेवायला लागते. अच्छा. मात्र अलीकडे लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुरू झाल्यापासून बऱ्याच वेळेला स्फिंक्टर वाचवता येतो आणि ती सुखाची गोष्ट असते. अर्थात त्यातही थोडेसे त्रास असतात की वरचेवर संडासला जायला लागणं, पण निदान त्याच्यावर कंट्रोल तुमचा आहे. कोलोस्टॉमी हे परमनंट, तर त्याला अँटिरियर रिसेक्शन किंवा डीप अँटिरियर रिसेक्शन म्हणतात आणि त्याच्यामध्ये स्फिंक्टर वाचवला जातो, रेक्टमचा कॅन्सर असूनही. एनल कॅनॉलचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत वाचवता येत नाही. साधारणपणे 5-1 सेंटीमीटरचं तरी अंतर एनल व्हर्जपासून त्या ट्यूमरच्या लोअर बॉर्डरपर्यंत असायला हवं, तर हे स्फिंक्टर सेव्हिंग रिसेक्शन करता येतं, नाही तर नाही. आता आमच्या काही प्रेक्षकांचे प्रश्न असतात शॉर्टमध्ये, ते 2-3 प्रश्न आहेत. एक जणांचा प्रश्न आहे की संडासच्या जागेवर सारखी खाज येते, तर त्याची कारणं काय आणि त्याला काय उपचार करायला पाहिजे? संडासची जागी खाज येते त्याला प्रुरेटस एनाय असे इंग्रजीतली संज्ञा आहे. तर खूप कॉमन कारण जे असतं ते थ्रेडवर्म्स. थ्रेडवर्मची मादी रात्रीच्या वेळेला संडासच्या एनल कॅनॉलच्या बाहेर येऊन तिथं अंडी घालते आणि त्याच्या इरिटेशनमुळं खाज सुटते, पर्टिक्युलरली रात्री. दुसरं कॉमन कारण असतं ते तिथून काहीतरी डिस्चार्ज येत असतो. समजा ज्याला फिशुला आहे, फिशर आहे, त्यांना जर डिस्चार्ज येत असेल. आणखी तिसरं कारण म्हणजे संडासची जागा नीट साफ न ठेवणं. काही लोक स्वच्छता नीट बाळगत नाहीत, तर ह्या कारणांच्यामुळे इरिटेशन स्किनचं होऊन खाज येऊ शकते. आणि काही वेळेला अगदी न सहन करण्या इतकी खाज येत राहते आणि त्याचं कारण स्पेसिफिक माहीत नसतं. त्याला काही असं डेफिनेट उपाय पण नाही आणि त्याला इडिओपॅथिक प्रुरेटस एनाय असं म्हणतात. पहिलं जो सांगितलं तुम्ही ते जंत असं आपण त्याला करता आपण औषध देऊ शकतो. आणि शिवाय आणखी काळजी घ्यायला सांगायची की संडासला खाज आली तर डायरेक्ट हात लावायचा नाही, कपड्याच्या वरून खाजवायचं. आणि संडासला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ 2-3 वेळा साबण लावून धुवायचा. घरातल्या बायका ज्या स्वयंपाक करतात किंवा स्वयंपाकीण बाई किंवा जे वाढतात त्यांना हे वर्म्स नाहीत ना, ही खात्री करायला पाहिजे. तुम्ही जसं औषध घेता तसं त्यांनी पण घेतलं पाहिजे, नाही तर तुम्ही जरी औषध घेतलं तरी त्यांना असेल तर तेही तुम्हाला वरच्यावर परत देणार आहेत.
तर ती काळजी घ्यायला हवी. पुढचा एक त्यांचा प्रश्न आहे, पोट सारखं म्हणजे साफ होत नाही पोट, तर काय केलं पाहिजे? पोट साफ होत नाही असं 2 प्रकारे म्हटलं जातं. एक म्हणजे संडासला खडा होणं आणि कणून कुंथून करायला लागणं, की ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. आणि दुसरं सेमी सॉलिड होते किंवा लिक्विडही होते, म्युकस वगैरे थोडा पडत असतो. हे जनरली इन्फ्लमेटरी बाउल डिसीजमध्ये होतं, की ज्याच्यामध्ये क्रोन्स आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस यांचा समावेश होतो. तर त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट आहे, पण ती फार गुणकारी आहे असं नाही. संडासची जागा बाहेर येते, त्याची कारण आणि उपचार. संडासची जागा बाहेर येते ते एक तर प्रोलॅप्स म्युकोजा मगाशी सांगितलं तसंच इंटरनल पाईल्स बाहेर येतात, त्याला सुद्धा प्रोलॅप्स इंटरनल पाईल्स किंवा इंटरनल रिमोरॉइड्स म्हणतात. आणि तिसरं संपूर्ण रेक्टम बाहेर येणे. तर हे व्हायला जनरली लहानपणी ज्या लोकांना खूप जुलाब होतात त्यावेळेला त्यांचं तिथलं स्फिंक्टर वीक होऊन जातो आणि खूप जुलाब होत असतात तेव्हाही कणलं जातं. खडाच व्हायला पाहिजे असं नाही, तेव्हाही कणलं जातं. तर मग त्यावेळेला ते म्युकोजा बाहेर यायला सुरुवात होते. आणि हेच असंच जर खूप लांबलं तर संपूर्ण रेक्टमही बाहेर येऊ शकतं. एक माझा मजेशीर अनुभव एका पेशंट बाबतीत जो घडला तो सांगतो. एक 84 वर्षाचे गृहस्थ माझ्याकडे एकदा आले. त्यांची नात मेडिकल स्टुडंट होती, ती त्याला घेऊन आली होती आणि संपूर्ण रेक्टम बाहेर होतं आणि अगदी त्याच्यावरच्या व्हेन्स खूप टंब फुगलेल्या होत्या. तर मी त्यांना विचारले कधीपासून आहे, तर म्हणले 84 वर्ष. म्हणजे त्यांना आठवतंय तसं ते होतंच. तर मी म्हणलं मग का उपचार केला नाही याचा? काही नाही म्हणलं, रोज मी हाताने आत घालतो आणि जातो, काही प्रॉब्लेम नाही परत दिवसभर. मग म्हणलं पण हे आता अवघड झालेलं आहे, तिथल्या व्हेन्स खूप फुगलेल्या आहेत, आत घालायचा बळजबरीनं प्रयत्न केला तर खूप ब्लिडिंग होईल आणि तुमच्या जीवाला धोका होईल. नाही म्हणलं, मला ते रोज आत जातं, आज तुम्ही गेलं नाही म्हणून तुमच्याकडे आलो, आत घाला आणि मला जाऊ द्या. मग त्याच्या नातीला ते दाखवलं की बघ ह्या व्हेन्स आणि हे फोर्स करताना ब्लिडिंग कसं होतं बघ. मग तिनं समजून सांगितल्यावर ते सर्जरीला तयार झाले आणि त्यांची सर्जरी केली. त्यानंतर मग त्यांना तर कळलं की हे करणं किती जास्त त्यांना बरं वाटतंय. हो नक्कीच. अच्छा. आणि मगाशी आपण बोलताना विषय निघाला अल्सरेटिव्ह कोलायटिस, तर त्यात एक्झॅक्ट काय होतं आणि किती कॉमन आहे? अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये जे असे अंतस्त्वचा जे असते म्युकोजा त्याच्यावर असंख्य जखमा होतात. असंख्य म्हणजे मोजता येत नाहीत, मायक्रोस्कोपिक असतात त्या आणि काही वेळेला मग मोठ्या होतात आणि लाखो करोडोच्या संख्येने ते अल्सर्स असतात. तर तिथून नेहमी ब्लिडिंग होणं आणि इरिटेशनमुळे म्युकस येणं हे होत राहतं. संडासला वरचेवर जायला लागतं, ब्लिडिंगही वरचेवर होतं, त्यामुळे ॲनिमिया होतो आणि वजन वाढत नाही. माझ्याकडे एक मुलगी आली होती, 15 वर्षाची होती. तिचं वजन होतं 31 किलो. तर तिला 2 वर्षापासून हा त्रास होता अल्सरेटिव्ह कोलायटिसचा. तर मी बघितल्यावर सांगितलं हे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे आणि याला नियमितपणाने ट्रीटमेंट घ्यायला लागेल. आणि तरीही देर विल बी अप्स अँड डाऊन्स. म्हणजे काही वेळेला आराम असेल, काही वेळेला परत वाढणार आहे. औषध चालू असो अथवा नसो तर औषध तर नेहमी घ्यायला लागेल. जेव्हा जास्त वाढेल औषध घेऊ नये तेव्हा औषधाचा डोस वाढवायला लागेल. आणि अगदी नाईलाज झाला तर स्टिरॉइड्सचे एनेमा किंवा स्टिरॉइडच्या गोळ्या घ्यायला लागतील, पण ते अतिशय शॉर्ट पिरियड करता असावं. ती मुलगी शाळेत जाऊ शकत नव्हती कारण दिवसातून 15 ते 20 वेळेला संडासला जायला लागायचं. तर ही मुलगी 31 किलोची वडिलांनी उचलून आणलेली होती माझ्या टेबलवर. तिला पाहिल्यानंतर तिला आणि तिच्या आईवडिलांना समजून सांगितलं की हा आजार कायम बरा होत नाही, अप्स अँड डाऊन्स राहतील, पण बऱ्यापैकी सुधारणा व्हायला हरकत नाही जर नियमितपणानं औषध घेतलं तर. त्यांनी मान्य केलं आणि नियमितपणानं औषध घेतलं तर 1.5-2 वर्षामध्ये तिचं वजन 51 किलो झालं, 31चं. ती शाळेला जायला लागली. मग तरीही अजूनही 8-10 वेळेला तिला संडासला होते. आता कॉलेजलाही जाते, बॅडमिंटन खेळते, एकंदरीत सुसह्य झालेलं आहे आता तिचं जीवन. पण मी मगाशी सांगितलं तसं की हा आजार कायमचा बरा होत नाही. तर त्याप्रमाणे तिला अजूनही जुलाब होतात, रक्त पडतं, पण निदान सगळं काही आटोक्यात आहे. हिमोग्लोबिनही चांगलं आहे आता. अच्छा.
तर आपले सर्व गोष्टी ज्या शंका लोकांच्या होत्या त्या पण आपण त्याच्यावरती चर्चा केली. तर एक शेवटचा टेक अवे मेसेज म्हणजे एक ओव्हरऑल आपल्या आतड्याची काळजी म्हणून काय आपली लाईफस्टाईल असली पाहिजे. बरोबर. आतड्याच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे संडासला रोज साफ होणे. अर्थात काही लोकांना एक दिवसाआड होईल, पण ती जर नियमितपणानं असेल तर त्यालाही हरकत नाही. नियमितपणानं संडास झाली पाहिजे. कणून कुंथून करायची गरज पडता कामा नये. आणि ह्यासाठी पालेभाज्या, फळं, गाजर, मुळा हे खाणं फार आवश्यक आहे. आणि त्यातून गरज पडली तर औषधाचा वापर केला पाहिजे. पण ही काळजी घेतली तर ह्यातले 90% आजार दूर राहतात. अच्छा. आणि ज्यांना आजार हे आहेत त्यांनी तर ही काळजी घ्यावीच, पण बाकीच्या घरच्या लोकांचीही काळजी घ्यावी. ओके. तर फार चांगल्या विषयावरती आपण आज ही चर्चा केली. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा मागे ह्या विषयात बोललो तेव्हा संकोच हे एक मेन कारण असतं लोकांचं. डॉक्टरांकडे जायला टाळाटाळ किंवा उशीर केला जातो. तर कित्येकदा लोकांना ह्या आमच्या अशा एपिसोडमधनं बऱ्याचदा असं लक्षात आलं की अनेक ज्या गोष्टी लोकांना बोलायला ऑकवर्ड होतात त्या गोष्टींवर चर्चा झाली की अनेकांना तिथे प्रश्न विचारल्यानंतर एक मार्ग सापडतो. तर नक्कीच या एपिसोडचा सर्वांना फायदा होईल असं मला खात्री वाटते. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण संडासच्या जागेच्या आसपास होणारे आजार किंवा आतड्यांचे आजार ह्या विषयावरती आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर झाली आणि यातून आपल्या बऱ्याच शंकांचे उत्तर मिळून यापुढे आपण असं काही त्रास होत असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेण्यासाठी डॉक्टरांकडे जावं हाच या मागचा मुख्य हेतू होता. आणि आज गांधी सरांनी आपल्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि यातून आपल्या बऱ्याच शंकांचं निरसन झालं. तर ह्या उपरही आपले काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या चॅनलच्या अभिप्राय सेक्शनमध्ये कळवा. आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि सर आज इथं आपण गप्पा मारल्या आणि यातून आमच्या प्रेक्षकांना भरपूर नवीन माहिती मिळाली. तर आमच्या चॅनलतर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.